नमस्कार फ्रेंड्स. आज आपण आलोय भारताची वाईन कॅपिटल समजल्या जाणाऱ्या नाशिकमधील सर्वात प्रसिद्ध ठिकाणी, अर्थातच सुला विनयार्ड्समध्ये. जर तुम्हाला फिरण्याची आवड असेल आणि वाईन मेकिंग किंवा टेस्टिंगमध्ये इंटरेस्ट असेल तर हा व्हिडिओ खास आपल्यासाठी, तेव्हा शेवटपर्यंत नक्की पहा. साधारण 1999 मध्ये राजीव सामंत यांनी सुला विनयार्ड्सची सुरुवात केली. त्यांनी त्यांच्या आईच्या सुलभा या नावावरून या ब्रँडला सुला हे नाव दिले. 2000 मध्ये सुलाने भारतातील पहिली सोव्हिनियन ब्लँक आणि शेनिन ब्लँक ही वाईन तयार केली. आज सुला ही भारतातील सर्वात मोठी वाईन उत्पादक कंपनी आहे आणि याच सुलामुळे नाशिकला देखील जगभरात एक वेगळी ओळख निर्माण झालेली आहे. नाशिकपासून अवघ्या 12 किलोमीटर अंतरावर असलेल्या सुला विनयार्ड्समध्ये वीकडेजला 600 रुपये पर पर्सन तर वीकेंडला 1000 रुपये पर पर्सन कव्हर चार्ज आहे. कव्हर चार्ज म्हणजे हे पैसे तुम्ही आतमध्ये खरेदीसाठी किंवा टूरसाठी देखील वापरू शकता. आहे ना छान? इथे येण्यासाठी सर्वोत्तम वेळ म्हणजे नोव्हेंबर ते मार्च, कारण तेव्हा द्राक्षांचा पीक सीझन असतो. आतमध्ये आल्यावर चारही बाजूला द्राक्षांच्या पसरलेल्या हिरव्यागार बागा, ठिकठिकाणी वेगवेगळे सेल्फी पॉइंट्स, गार्डन्स, बॉटल्स, हे सर्व अनुभवताना आपण अगदी रिफ्रेश होऊन जातो. या ठिकाणी असलेल्या वेगवेगळ्या रेस्टॉरंट्समध्ये उत्तम क्वालिटीचे फूड आणि वाजवी दरात वाईन याचा तुम्ही छान आस्वाद घेऊ शकता. इथे आल्यावर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वाईन टूर. या ठिकाणी आपल्याला वाईन कशी बनते, त्याची सर्व प्रोसेस, त्याची मशिनरी, तसेच काही खास वाईन्स ज्या वर्षानुवर्ष ओक बॅरल्समध्ये कशा प्रकारे ठेवल्या जातात, त्यामुळे त्यांना कशी एक वेगळी चव आणि सुगंध येतो आणि त्यांची प्राईस देखील कशी वाढते, ह्या सर्वांबद्दल माहिती मिळते. आणि टूरनंतर शेवटी येते ते वाईन टेस्टिंग. इथे तुम्हाला 5 ते 6 प्रकारच्या वाईन टेस्ट करायला मिळतात. त्यांच्या सांगण्यानुसार जर तुम्ही वाईन पित असाल तर वाईन पिताना 5 एस लक्षात ठेवावे लागतात. काय आहेत हे 5 एस? तर फर्स्ट सी, स्वल, स्मेल, सिप अँड सेवर. त्यांच्या म्हणण्यानुसार इथली खास रासा शिराज आणि शेनिन ब्लँक नक्की ट्राय करावी. अर्थात जे घेतात त्यांच्यासाठीच बरं का. द सोर्स अँड बियॉन्ड यासारखी या ठिकाणी राहण्यासाठी उत्तम रिसॉर्ट्स आहेत. रूफटॉप कॅफेमधून विनयार्ड्सचा आणि समोर असलेल्या गंगापूर धरणाचा अप्रतिम व्ह्यू इथून दिसतो. तर सीझनमध्ये तुम्ही पायाने द्राक्ष तोडण्याचा आनंद देखील या ठिकाणी घेऊ शकता. दरवर्षी फेबमध्ये या ठिकाणी सुला फेस्टचे आयोजन केले जाते, ज्यामध्ये विविध प्रकारच्या खाण्याची आणि कार्यक्रमांची मेजवानीच असते. तेव्हा कधी शक्य झाले तर फेबमध्ये या फेस्टिवलचा अनुभव नक्की घ्या. फ्रेंड्स, सुला विनयार्ड्सची ही सफर म्हणजे नेत्र सुखद आणि मनाला आणि पोटाला थंडावा देणारी सफर आहे. तेव्हा तुम्ही हा अनुभव आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की घ्या. तुम्हाला ही सफर कशी वाटली हे मला कमेंटमध्ये मात्र सांगायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा आणि हो, पुढची ट्रिप कधी प्लॅन करताय त्याआधी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय फ्रेंड्स, टेक केअर.